करायचं विचारायच्या की 10वी नंतर तू काय करशील ग, तर ना तेव्हा ते माझ्यासाठी लेटर्स लिहायचे काही. हे 2 लेटर्स आहेत. हे गाईज, मी प्रजिता बुरुड आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात महत्त्वाची असते फ्रेंडशिप. आणि माझ्या स्कूल फ्रेंड्स, माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्स हे ना अजून सुद्धा म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि जास्त करून मी माझ्या स्कूल फ्रेंड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर ना मी तुमच्यासोबत आज ते शेअर करणार आहे. आणि ना त्यांनी मला ना म्हणजे चालू लेक्चरमध्ये आम्ही लेटर्स लिहायचो, माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्स लेटर्स लिहायच्या, स्कूल फ्रेंड्स माझ्या बर्थडेला यायच्या दरवर्षी. आणि शाळेत असताना या 9वी पासून आम्ही हे सगळं स्टार्ट केलं होतं. माझ्या घरी माझ्या मैत्रिणी कांचन, अर्चना, हर्षदा ह्या माझ्या घरी यायच्या, मी त्यांच्या घरी जायचे त्यांच्या बर्थडेजला. आणि ना आमचं असं कंपल्सरी असायचं की एक गिफ्ट घेऊन जायचं आणि एक ना ग्रीटिंग कार्ड असतं ते घेऊन जायचं आणि एक स्वतःच्या हाताने लेटर लिहायचं. तर मग आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि कॉलेजला असताना मी ना वर्गामध्ये म्हणजे लेक्चर चालू असताना माझ्या फ्रेंड्सना मला लेटर लिहायच्या की मैत्रीबद्दल लिहायच्या, शायरीज लिहायच्या आणि त्या मला पाठवायच्या आणि मी ते सगळं सांभाळून ठेवलेलं आहे. तर माझ्या एका फ्रेंडने हे पाय इथे, तर तिने ना मला शेअर केलं होतं की बघ मी तू दिलेले लेटर्स कसे सांभाळून ठेवले. तर त्याच्यावरून मला आठवलं की माझ्याकडे पण आहेत यार. तर मग मी ते तुमच्यासोबत शेअर करते की मी माझ्या फ्रेंड्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी काय आहे ना ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. सो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. आणि येस, हे हे 2 लेटर्स आहेत जे माझ्या स्कूल फ्रेंड्सनी लिहिलेले आहेत. ते सगळ्यात शेवटी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला, सगळ्यात पहिलं तुम्हाला मी हे दाखवते. हे पहा, मला माझ्या मैत्रिणीने ना रोजेस दिलेले आहेत. जेवढ्या वर्षी त्यांनी मला रोजेस दिलेले आहेत, हे पहा मी कसे सांभाळून ठेवलेत. आणि हे ना मला हे पहा फ्रेंडशिप बँड्स आहेत माझ्याकडे, हे मला सापडले. हे पहा इतके सारे फ्रेंडशिप बँड्स म्हणजे पहा माझ्या किती फ्रेंड्स असतील गाईस. तर आपण पहिली सुरुवात ना माझ्या स्कूल फ्रेंड्स पासून करूयात. माझ्या स्कूलमध्ये मी जेव्हा होते ना तेव्हा माझी अर्चना, कांचन, हर्षदा या 3 बेस्ट फ्रेंड्स होत्या आणि आम्ही ना अजून पण सोबत आहोत. आणि मी खूप जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांच्या. आणि त्यांच्यासोबत ना माझी मैत्री सुरू झाली होती शाळेत असताना गाईज. जेव्हा ना आम्ही टँगी आमच्या एकमेकींच्या ओढणीच्या मागे, म्हणजे जसं की आम्ही जेवायला जायचो आणि जेवायला जायचो त्यावेळेस रिटर्न येताना डब्बा हातात घेऊन यायला लाज वाटायची ना, तर ती आम्ही एकमेकींच्या ओढणीच्या मागे लपून आणायचो. आम्ही तेव्हापासूनच्या मैत्रिणी आहेत गाईज. तर मग असंच आमची फ्रेंडशिप सुरू झाली आणि आम्ही खूप मस्त एकमेकींना ना जेव्हा स्कूल संपल्याच्या नंतर कॉलेजला गेल्याच्या नंतर ना आम्ही एकमेकींना लेटर्स म्हणजे पास करायचो. जेव्हा संक्रांत येईल किंवा कोणताही सण येईल ना तेव्हा मी त्यांना काही पाठवायचे, रोजेस पाठवायचे किंवा गिफ्ट पाठवायचे. आम्ही डेज सेलिब्रेट करायचो गाईज. टेडी डे, हग डे, आम्ही ना डेज सेलिब्रेट करायचो आणि एकमेकींना भेटायचो. आणि नाही झालं भेटणं तर आम्ही पास करायचो, मैत्रिणीकडे पाठवायचो की धर्ग तिला दे आणि असं तसं. तर मग ते इतके दिवस सुंदर होते ना गाईज. आणि ते मला ना इतकं छान वाटतं की आत्ताच्या काळात अशी मैत्री कोणी करत असेल का, किंवा याच्या पण पेक्षा भारी करू शकतात. बट मला माझ्या लाईफचा एक्सपिरियन्स आहे की फ्रेंड्स इतके इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये. जेव्हा मी माझ्या करिअरच्या गोष्टी विचार पण करत नव्हते आणि मला माहित पण नव्हतं काय करायचंय किंवा काय. मी स्कूलमध्ये असताना माझ्या 2-4 मैत्रिणी त्या असं विचारायच्या की 10वी नंतर तू काय करशील ग, तर मी म्हणायचे मला ऍक्टर व्हायचंय. आणि मी हे एवढ्या कॉन्फिडेंटली त्यांनाच सांगितलं होतं, बाकी कुणालाच नव्हतं सांगितलं. अँड नाव आय हॅव माय ओन प्रोडक्शन हाऊस गाईज. आणि मी खूप खुश आहे. तर त्यामुळे त्यांनी मला ना तेव्हा ब्लेसिंग्स दिल्या होत्या ना, त्या ब्लेसिंग्स मी तुम्हाला म्हणजे दाखवते. आणि मी तुम्हाला फक्त मला दिलेले ग्रीटिंग कार्ड्स आहे त्याच्यावरती काय काय लिहिले ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो माझी मैत्रीण आहे, तर तिचं हे तर मला कांचनचंच हँड रायटिंग वाटतंय. येस येस. तर हे पहा, तिने ना स्वतः हाताने तयार केलेले गाईज, स्वतः हँडमेड आहे, फुल ऑफ हँडमेड. हे पहा, यातले लेटर्स आहेत ना तिने काढलेले आहेत. हे पहा इथे इतकं छान छान लिहिलेलं आहे. इथे खूप साऱ्या ब्लेसिंग्स आहेत, खूप 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 छान. त्यांच्या ब्लेसिंग्समुळे आज मी खूप साऱ्या गोष्टी करू शकते लाईफमध्ये. सो हे पहा, हे पहा ग्रीटिंग आहे पण याच्यावर कोणी नाव लिहिलेलं नाहीये. तर ग्रीटिंग कार्ड आहे माझ्याकडे. मी विचार केला ना तर मी ग्रीटिंग कार्डचा सेल लावू शकते गाईस. समजलं का, डायरेक्ट सेल लावू शकते. हे पहा, हे ग्रीटिंग कार्ड आहे
हे मला असं वाटतं माझ्या कॉलेजच्या एखाद्या मैत्रिणीने दिलेलं आहे आणि त्याच्यावर नाव पण लिहिलेलं आहे, हॅपी बर्थडे प्रजिता फ्रॉम अंकिता. अंकिताने दिले मला हे. अगेन ग्रीटिंग कार्ड, सो प्रिटी. नाव नाहीये पण मला हे असं वाटतं की कोणीतरी कांचननी किंवा आरिशवानीच दिलेलं असणार आहे. सो प्रिटी ग्रीटिंग कार्ड. आता हे ना दोन्ही ग्रीटिंग कार्ड सेम आहेत, हे पहा, पण वेगवेगळ्या व्यक्तीने दिलेले आहेत. तर त्याच्यावर ना लिहिलेलं आहे, हे पहा, प्रजू Barbie doll, sending you smiles every moment of your special day. Have a wonderful time and a very happy birthday, my sweet friend. Wow, so cute. आणि आता सेकंड वाला वाचून दाखवते. Praju, I love you, Praju. Many, many happy returns of the day. And from Sonali, I love you. I love you too, Sonali. यार किती स्वीट स्वीट गोष्टी लिहिल्यात यार. हे पहा, हे एक ग्रीटिंग आहे, हे ग्रीटिंग कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये आहे एक लेटर. मला लेटर्स खूप आवडतात यार, म्हणजे लोक आपल्यासाठी वेळ काढून गोष्टी शोधून आपल्याला ज्या सूट होतील त्या शोधून लिहितात आपल्यासाठी. तर हे ग्रीटिंग कार्ड आहे ना मला हे प्रेरणाने दिलेलं आहे, पण त्याच्यात लेटर आश्लेषा आणि दीक्षाचे. सो हे मी जर तुम्हाला सांगितलं ना की मी कॉलेजमध्ये असताना माझ्या मैत्रिणी लेक्चर चालू असताना मला हे लेटर्स लिहायच्या. तर माझा पहिला 11th होते मी, म्हणजे 11वीत असतानाचा माझा बर्थडे जो होता ना, तेव्हा माझ्या नवीनच ओळखी झाल्या कॉलेजमध्ये, कारण स्कूलमधून कॉलेजला गेलतो. तर तेव्हा ना माझा बर्थडे होता, तेव्हा त्या माझ्या मैत्रिणींनी लेक्चर चालू असताना मला ते लिहून दिलेलं लेटर आहे. पहा किती सुंदर आहे. तर मी त्याच्यावरच तुम्हाला वाचून दाखवते. टू प्रजिता, हॅपी बर्थडे प्रजिता. सोज्वळ आयुष्य लाभो तुझ्या पदरी, लीन झाली सारी सृष्टी, याचे कारण ह्या दिवशी जन्मली एक सुंदर परी, त्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे फ्रॉम अश्लेषा अँड दीक्षा. आता तुम्ही म्हणशाल बार्बी डॉल काय आहे, तर ना मी जेव्हा कॉलेजला गेले होते सुरुवातीलाच, तर ना सगळ्याजणी मैत्रिणी माझ्या वर्गात, आमच्या वर्गात सगळ्या मुलीच होत्या, तर त्या मला बार्बी डॉल म्हणायच्या सगळ्या. आणि मग एक म्हणायला लागली तर पूर्ण क्लास, पूर्ण वर्ग मला 2-3 वर्ष बार्बी डॉल बार्बी डॉल बार्बी डॉल बार्बी डॉल, कुठे भेटले की बार्बी डॉल हे असंच बोलायचे. छान. आता हे ग्रीटिंग कार्ड आहे, हे ग्रीटिंग कार्ड कोणी दिलंय, फ्रॉम अश्लेषा आणि दीक्षू. अश्लेषा आणि दीक्षा दोघी बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि त्यांनी मग त्या मला सोबत म्हणजे जे काय असायचं गिफ्ट त्या मला दोघी पण मिळून द्यायच्या. सो ऑलवेज बी हॅपी, हॅपी बर्थडे बार्बी डॉल. सो हे बघा त्यांनी लिहिलेलं ते हॅपी बर्थडे बार्बी डॉल. थँक्यू थँक्यू थँक्यू. अश्लेषा त्यांनी मला खूप जास्त गिफ्ट दिलेले आहेत, ते लेक्चरच्या वेळेस पण मला लेटर्स लिहून द्यायच्या. आता हे ग्रीटिंग कार्ड आहे, काय लिहिलंय हे पहा, इथे आतमध्ये लिहिले, म्हणजे एवढे छान छान ग्रीटिंग कार्ड माझ्यासाठी शोधून शोधून जिथं त्यांना लिहिता येईल असं लिहिलेलं आहे. तर ही हर्षदाने लिहिलंय, स्कूल फ्रेंड आहे माझी. सो स्कूल फ्रेंडनी माझ्या ते लिहिलेलं आहे, डिअर प्रजिता, मी हर्षदा तुझी फ्रेंड. मला तर माहिती पण नव्हते की मैत्री म्हणजे काय, मैत्रीसोबत आपलं सुख दुःख वाटतात. मला तर कळत पण नाही की आपण सर्व आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा आपण मैत्रीला महत्त्व देतो. पण असं का? आपण जे मनातल्या गोष्टी असतात त्या मम्मीला सांगत नाही पण फ्रेंड्सला सांगतो. मला तर तुझ्या बरोबर बोलायला, रडायचे, हसायचे, भांडणं करायची, चिडवायचे, म्हणून मी तुला एक घड्याळ देतेय. ते बघून तुला माझी आठवण येईल. जेव्हा कधी पण तुला आठवण आली तर घड्याळाकडे बघ, ते घड्याळ जर चालू असेल तर मी आनंदी आहे. तुझी आणि फक्त तुझी हर्षू. सो स्वीट गाईस. किती मस्त लिहिलंय यार, किती छान एवढे वर्ड्स घेऊन लिहितात. मला तर कधी एवढं लिहिता नाही आलेलं आहे, बट त्यांना पण मी लेटर्स लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये काय काय लिहिले मला आता एवढं आठवणार नाही. सो हे पहा, माझी एक मैत्रिणी अर्चना, तिने माझ्यासाठी ही बुक तयार केलेली. हे बघा गाईस, आम्ही चौघी शाळेच्या फ्रेंड्स, स्कूल फ्रेंड्स, आणि मी अजून पण माझ्या स्कूल फ्रेंड्स सोबतच बोलत्या, त्याच फ्रेंड्स आहेत माझ्या. हे पहा ही बुक. So pretty, so pretty, so pretty, so pretty. Again guys, हे पहा, हे असं आहे. ही पामी, ही भादी, अर्चना, ही पामी, क्युटी क्युटी दोघी जणी. यात ना लेटर्स आहेत, छोटे छोटे ग्रीटिंग्स आहेत. हे स्वतः बनवलंय हा तिने. सो स्वीट. हे पहा, हे ना आम्ही सगळेजण फ्रेंड्स भेटलेलो त्याचे फोटोज आहेत. हे पहा इकडे.
सो स्वीट. मी माझा फोटो पहा, फोटोशूटचा. हे हे किती एफर्ट्स घेतात यार गाईज, किती एफर्ट्स घेतात. म्हणजे शाळेचे फ्रेंड्स इतके स्वीट होते. म्हणजे ना त्यांना माझ्या लाईफचं पूर्ण रहस्य माहिती, जे काय असेल ना माझ्या लाईफमध्ये, काय आहे, काय होतं, काय नव्हतं, मी कुठल्या गोष्टीने टेन्शन घ्यायचे, परत मला कसं हँडल करायचं, काय कसं, हे सगळं माझ्या स्कूल फ्रेंड्सला माहिती आहे. आणि अजून सुद्धा त्याच मला हँडल करतात. मला तुम्ही विचारलं ना की तुझे कोणी फ्रेंड्स आहेत का नवीन वगैरे किंवा काय, तर आहेत. शीतल माझी मैत्रीण आहे, खूप वर्ष झालं तिच्यासोबत माझी मैत्री खूप छान आहे. बट ती नव्हती ना माझी मैत्री, त्याआधी माझ्या ह्या स्कूल फ्रेंड्स म्हणजे इतकं जास्त आम्ही बोलायचो. आता तर इंडस्ट्रीत काम करते म्हणून जास्त करून शीतलशी कॉन्टॅक्ट होतो आणि बाकीच्यांशी होतो कॉन्टॅक्ट. पर्सनल गोष्टी आम्ही माझ्या स्कूल फ्रेंड्स सोबत मी पर्सनल गोष्टी बोलते. तर शीतल सोडलं तर असं खूप खूप अशा मैत्रिणी माझ्या बनलेल्या नाहीयेत आणि माझं पटत पण नाही जास्त कोणासोबत. सो ह्यांनी कसं मला पटवून घेतलं माहित नाही माझ्याशी. बट या स्टील आम्ही फ्रेंड्स आहोत अजूनही. या हार्ट मध्ये मी आहे गाईज. कधी मी बॉयफ्रेंड जरी केला ना, बॉयफ्रेंड, तरी सुद्धा त्याला पण मला इतकं सुंदर गिफ्ट देता येईल की नाही माहिती, पण माझ्या मैत्रिणीने इतकी छान छान गिफ्ट दिलेत ना मला यार. असा हार्ट बनवून त्याच्या आतमध्ये माझा फोटो लावून मैत्रिणीच करू शकतात हे माझा फोटो. सो स्वीट गाईज. ही अशी सुंदरशी बुक ज्याच्यामध्ये तिने माझ्यासाठी खूप छान छान लिहिलेले, ते मी तुम्हाला सगळं वाचून नाही दाखवणार कारण काही काही गोष्टी सिक्रेट राहायला पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी 11th-12th झाली माझी आणि 13वी-14वी, मे बी 13वी का 14वी मध्ये माझे ना फ्रेंड्स झाले होते नवीन नवीन, बॉईज ऑल्सो हा गाईज. आणि आमचा एक ग्रुप झाला होता ज्यात मुलं मुली सगळेच होते आणि आम्ही खूप चिल मारायचो, इतकी मजा करायचो, इतकी मस्ती करायचो ना, नुसतं फिरायचो. तर त्या सगळ्या फ्रेंड्स म्हणजे माझ्या बर्थडेला आले होते आणि बर्थडे आम्ही कसं सेलिब्रेट करायचो, यायचे सगळे, केक कापायचा, सगळा तोंडाला थापायचा आणि त्याच्यानंतर मग उपरवर गाणी लावायची आणि नुसता डान्स करायचा, नुसता धिंगाणा करायचा आणि गिफ्ट्स घ्यायचे आणि बिर्याणी खायची आणि आपापल्या घरी जायचं. सो त्या फ्रेंड्सनी मला ही फ्रेम दिलेली आहे. तर हे सगळे फ्रेंड्स ना माझे म्हणजे अजून पण कधी कधी मी भेटते त्यांना आणि आम्ही चिल मारतो. बट तेव्हाचे दिवस खूप छान होते कारण नंतर माझं लाईफ खूप चेंज झालं, कारण इंडस्ट्रीमध्ये काम करणं वगैरे, तर माझं त्यांच्याशी खूपच कॉन्टॅक्ट असा कमीच झाला. ह्या माझ्या ना सगळ्या स्कूल फ्रेंड्स आहेत गाईज. म्हणजे स्कूलमध्ये होतो आम्ही, सोबत होतो शाळेमध्ये. आणि ह्या बुकवर आहे ना मी सगळ्यांचे फोटोज चिपकवलेत आणि त्याच्यामध्ये खाली लिहिलेलं आहे तुमच्या हॉबीज काय आहेत, फेवरेट स्पोर्ट वगैरे. हे पहा माझ्या कॉलेज फ्रेंड्स गाईज. यार खूप छान दिवस होते. तुम्हाला सांगू का, जेव्हा मी कॉलेजला होते ना, माझ्या कॉलेजच्या मैत्रिणींसोबत मी माझ्या मम्मीला सांगून बंक केलेलं आहे गाईज. लिटरली मी माझ्या मम्मीला सांगून कॉलेजला बंक केलेलं आहे. बट माझ्या इथं खूप फ्रेंडली आहे, माझ्या इथं माझी मैत्रीणच होती तेव्हा पण आणि आता सुद्धा. बट माझ्या बाकीच्या मैत्रिणी घरी सांगत नव्हत्या. माझ्या घरी यायचो आम्ही, कपडे चेंज करायचो, इतकं सारं फिरायचो, इतकं सारं बंक केलेलं आम्ही घरच्यांना न सांगता. म्हणजे त्यांनी ते नाही सांगायच्या आणि ना बंक करायचो. आमच्या इथे बाहेर एक बेकरी असायची, बेकरीच्या इथे आम्ही जायचो आणि तिथे त्यांना माहिती होतं की ह्या मुली दररोजच येतात, मग ते आम्हाला चेअर्स वगैरे बसण्यासाठी द्यायच्या आणि आम्ही तिथे टाइमपास करत बसायचो गाईज. ना मोबाईलमध्ये ना कुणाचा मेसेज यायचा, ना कोणाचा बॉयफ्रेंड. मला तर बॉयफ्रेंड पण नव्हता ना कोणाचं काय असायचं. आम्ही तिथे जाऊन बसायचो, नुसता पेस्ट्री खायचो, पेस्ट्रीचं खूप सारं बिल करायचो आणि मग तिथून आम्ही निघायचो आणि मग घरी यायचो कॉलेज संपल्यावर. सो गाईज तुम्हाला मी म्हटलं होतं की मी तुम्हाला माझ्या मैत्रिणींचं लेटर वाचून दाखवणार आहे, जे मी ना हे माझ्या वॉलेटमध्ये कायम असायचं. जोपर्यंत माझं टार्गेट कम्प्लीट होत नव्हतं ना तोपर्यंत हे 2 लेटर्स अर्चनाने आणि कांचनने दिलेले, हे दोन्ही लेटर्स माझ्या वॉलेटमध्ये असायचे. आणि जेव्हा पण मला असं वाटायचं ना की मला काहीच समजत नाहीये, मी आता काय करू, आणि मला ना खरं सांगते लाईफमध्ये ना जसं जसं कळायला लागलं ना तसं वाटायला लागलं की एकट्याने डिसिजन घेणं खूप इझी आहे 10 जणांचे सजेशन्स घेण्यापेक्षा. तर मग मला असं एकटं वाटलं आणि मी कधी कोणाला सांगू नाही शकले, तर मी हे लेटर्स वाचायचे गाईज. लिटरली मी हे लेटर्स वाचायचे. बट मी आता ना हे खूप टाइम नंतर खोललेलं आहे लेटर. जवळजवळ मला 2.5 वर्ष पूर्वी मी हे खूप कॅरी करायचे, कारण नंतर माझं टार्गेट पण कम्प्लीट झालं आणि मी सांभाळून ठेवलेलं. तर मी ते तुम्हाला लेटर्स वाचून दाखवते की त्यांनी काय लिहिलेलं आहे. हॅपी बर्थडे बाळा,
तू ना माझ्या लाईफमध्ये खूप स्पेशल आहेस. तुझ्या शिवाय लाईफ काहीच नाहीये ग येडे. समजलंच नाही कधी आपण एवढे क्लोज झालो ते. तू आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस. तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुला किती पण प्रॉब्लेम असू दे, कसलाही गरज असू दे, आम्ही तुझ्यासोबत नेहमी आहोत. तू स्वतःला एकटी नको समजू. जोपर्यंत आम्ही तुझ्या सोबत आहोत तोपर्यंत तू कधीच वीक फील नको करूस. तू एवढं स्ट्रगल करून इथे पोचलीस. तू सक्सेस नक्कीच होणार. माझ्या बेस्ट विशेस आहेत तुझ्यासोबत. आणि पास्टचा विचार नको करू, फ्युचरचा विचार कर. एक खूप सुंदर हॅपी फ्युचर तुझी वाट पाहत आहे. त्याच्याकडे लक्ष दे. अजून काही वर्ष स्ट्रगल कर, मग तुझी लाईफ अशी सेटल होईल की तुला परत स्ट्रगल करायची गरज पडणार नाही. येडे, लव्ह यू. तू आम्हाला कधीच विसरणार नाही माहितीये, तरी विसरलीस तर म्हणून सांगतेय, आम्हाला तू पाहिजे येडे. काळजी घे स्वतःची. तुझ्या पुढच्या सुंदर फ्युचर साठी बेस्ट ऑफ लक अँड हॅपी बर्थडे येडे. लव्ह यू सो मच. लव्ह यू टू. हे लेटर ना मला कांचनने लिहिलेलं आहे. आणि पहा यार, कोणाला मोटिवेट फील नाही होणार जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सने दिलेलं लेटर जर नाही वाचलं तर यार. सो हे तिने दिलेलं आहे. आय लव्ह यू टू कांचन. आता हे लेटर आहे आरशीचं. आपण शाळेत क्लासमेट म्हणून भेटलो, हळूहळू मैत्री झाली, नंतर फ्रेंड्स बनलो, बेस्ट फ्रेंड्स बनलो. आता या फ्रेंडशिपला 8 वर्ष पूर्ण झाले आणि आपण अजूनही सोबत आहोत. आणि मला तर वाटतं लास्टपर्यंत आपण असं सोबत राहू. कुठे काही प्रसंग आला तरी आम्ही तुझ्यासोबत नेहमी आहोत. स्वतःला एकटं कधी समजू नको. जोपर्यंत आम्ही आहोत लाईफमध्ये, तू खूप कष्ट घेतलेत, त्याग केलाय, पण त्या सगळ्याचं फळ तुला नक्की भेटणार बाळा. होप सोडू नकोस. ट्राय करत राहा. तुला नक्कीच सक्सेस मिळेल. ते म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है, तसं होणार आहे बघ नक्की. बाळा, तुला कधी पण माझी गरज वाटली ना, माझी आठवण काढ. मी जिथे कुठे असेल तिथून तुझ्यासाठी नक्की येईल. फक्त एकदा आवाज दे. आणि ऐक बाळा, गेलेले दिवस परत येणार नाही. चांगली वेळ आठवणी देऊन जातात, तर वाईट वेळ अनुभव देऊन जातात. सो गेलेल्या दिवसांचा विचार नको करूस. येणाऱ्या फ्युचरकडे लक्ष दे. यापुढे येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात एक सुंदर अनुभव आणि हॅपीनेस घेऊन येणार आहे. सो तू टेन्शन घेऊ नको. तुझं काम तू परफेक्ट करत राहा. माझ्या बेस्ट नेहमी तुझ्यासोबत आहेत. खूप मोठी सेलिब्रिटी हो. आम्हाला तुझ्या सगळ्यांचा खूप अभिमान वाटतो. आणि नेहमी वाटणार आहे बाळा. तुझ्या या आणि पुढच्या सगळ्या बर्थडेसाठी विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. लव्ह यू बाळा फॉर एव्हर. वी विल बी फ्रेंड्स अँड बेस्टीज फॉर एव्हर. ये अर्चनाने लिहिलेले हे लेटर गाईज. एक नंबर. आय लव्ह यू टू अर्चे. आणि तुम्हाला सांगते, माझ्या फ्रेंड्स ह्या दोन्ही सुद्धा आत्ता पण माझ्यासोबत आहेत आणि आमचं तेच बॉन्डिंग आहे. ही बुक आहे ना, ही माझी बुक. आता तुमच्यासाठी, माझ्या मैत्रिणींसाठी, मित्रांसाठी मैत्रीचा एक कोट वाचून दाखवते आहे. हे मी स्वतः लिहिलेले आहे. मैत्रीचे नाते. जीवन हे खूप छोटेसे असते. क्षणाक्षणांत आयुष्य सारे असते. कधी रडणे तर कधी हसणे असते. कधी फुगणे तर कधी रुसणे असते. मैत्रीचे नाते हे असे सुंदर असते. कधी गोड तर कधी कडू असते. कधी क्षणभर तर कधी आयुष्यभर असते. परंतु तुमच्यासारखे मैत्री जपणारे असतील तर मैत्री करणे हे खूप छान असते. मी किती छान लिहिलंय. आणि खरंच माझे सगळे फ्रेंड्स खूप छान आहेत आणि त्यांचा माझ्या आयुष्यामध्ये खूप, म्हणजे त्यांनी माझ्यासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत. त्यांचा खूप हातभार आहे इथपर्यंत मला तरी येण्यासाठी. त्यांच्यामुळे खूप स्टेबल राहिलेली आहे. सो थँक्यू सो मच माझ्या फ्रेंड्सला मला थँक्यू बोलायचं आहे. अँड आय लव्ह यू ऑल. आणि बार्बी डॉल तुमची, प्रजी तुमची तशीच आहे. कधी पण भेटला ना तुम्ही मला तशीच बघणार आहेत. आणि मी तशीच, आणि तुम्हाला कोणालाच विसरलेली नाहीये. मी आपला सगळा जो टाइम स्पेंड केलेला ना माझ्या फ्रेंड्स सोबत, तो सगळा माझ्या लक्षात आहे. आणि मला कधी कधी आठवण पण येते त्या दिवसांची. सो गाईज, कसा वाटला हा ब्लॉग ते कॉमेंट्स करून कळवा. आणि जर तुमच्या कॉलेजचा एखादा किस्सा असेल ना, तो पण मला कॉमेंट्स करून
कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ लोकांना खूप खूप शेअर करा, त्यांना त्यांच्या मेमरीज आठवतील कॉलेजच्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.